तर आपल्या मिरजमध्ये फायर ब्रिगेड गाडी काय विषय चला सांगतो. बँकेत थोडंसं काम असल्यामुळे मी आणि बामणी निघालेलो मिरजला. बँकेतलं कामावरून आम्ही आलो मिरज मार्केटमध्ये. बारीक मध्ये चहा पण पिऊन घेतलो. तिथनं आम्ही निघालो मालगावला. संध्याकाळी घरी जाताना मी आलो मालगाव मध्ये असणाऱ्या राठी वडेवाला म्हणजेच आपल्या योगेशदाच्या दुकानावर. योगेशचा आतमध्ये जम्बो वडा तळालते. वडा तर एकदम टॉप क्वालिटीचा होता. तुम्ही पण एकदा अवश्य ट्राय करा. संध्याकाळी अंधार पडायच्या टायमाला सोहेलला फोन केलता भाच्याचे फोटो काढायचे म्हणून. तरी आमचा सुम्या बघा पोरं किडनॅप करायच्या गँगचा अध्यक्ष होता वाटतं. इथं आमच्या सोहेलदाचा भाचा कन्फ्युज झाला कारण आमचा सुम्या सेकंदाला 10-12 पोज सांगालता. फोटो त्याने काढून घराकडे आलतो. तेवढ्यात परत्या फोन केला दुकानकडे जरा काम आहे म्हणून म्हटले महाप्रसाद आज कुठं आहे सगळ्यात पहिला परत्याला कसं काय कळत. गाणं लावल्यावर आमचा अक्षय कसं डान्स करतोय बघा. नंतर आमचा परत्या बारीक मध्ये काहीतरी नियोजन लावला आणि आम्हाला लावून दिला प्रिंट आणायला. डायरेक्ट मी आणि समय 80-10 घालून निघालो मिरजला. मिरज मध्ये येऊन पोहोचल्यावर आम्हाला ही फायर ब्रिगेड गाडी दिसली. मिरज मध्ये हायस्कूल रोडला असणाऱ्या एका हार्डवेअर दुकानमध्ये बारीक शॉर्ट झालता. तेवढा काय विषय नाही सोडा. लगेच आपल्या फायर ब्रिगेड टीमने त्याला कंट्रोल केलं. जाताना समय म्हटलं काहीतरी खाऊन जायला लागतंय. मग तेवढंच बारीक मध्ये अंडा बुर्जी खाऊन घेतलं. प्रिंटिंगला अजून टाइम असल्यामुळे मी आणि समय बाहेर बसलेलो. तेवढ्यात आमचा समय झोमॅटोवर डिलिव्हरीचं जॉब उडकाल. जॉबची रजिस्टर फी बघून आमचा समय कसं करतोय बघा. भावा एवढं पण पैसे नाहीत रे द्यायला आपल्याकडे. काय परिस्थिती. नंतर आम्हाला फोन आला प्रिंटा तयार झाल्यात घेऊन जावं म्हणून. प्रिंटा घेऊन आम्ही निघालेलो घराकडे. तेवढ्यात तिकडनं परत्या पण पंपावर आलता. आणलेले प्रिंटा सगळ्या परत्याच्या गाडीत आदळलो. परत्या विचारालता येतोस काय म्हणून. बास म्हटलं आमची जिरली. तेवढा आवरून मी निघालो घराकडे. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जाता जाता आपल्या भावाला फॉलो पण करून घ्या.